लाडकी बहीण योजनेमधल्या 80 लाख महिला अपात्र, रोहिणी खडसे यांचा दावा। सरकारकडे जाहिरातींसाठी पैसा आहे, मग महिलांच्या 1500 रुपयांवरती आक्षेप कशासाठी, रोहिणी खडसे यांचा सवाल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कोकणामध्ये दौरा, विविध बस स्थानकांची त्यांनी पाहणी केली आहे। सावंतवाडी बस स्थानक लवकरच विकसित होणार आहे, सरनाईक यांचं आश्वासन। कोकणामधल्या बस स्थानकांना नव्या बसेस देण्याची देखील घोषणा। अधिक मासाच्या निमित्तानं ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं जेजुरीच्या खंडेरायाला आकर्षक शृंगार, बत्ताशांपासून बनवलेले दागिने आणि 51 किलो प्रसादाची आरास। श्री मार्तंड देवस्थान संस्थानाच्या तर्फे विशेष पूजा आणि दीपोत्सवाचं आयोजन। साताऱ्याच्या पलटणमध्ये पोलिसांची धडक कारवाई, 4 किलोपेक्षा अधिक गांजासह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। नागपूरच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी, उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांना काहीसा दिलासा। वाशिममध्ये पाणी टंचाईचा संत्र्याच्या बागांना फटका, 2.5 एकरामधील 550 संत्र्याची झाडं पाण्याच्या अभावी वाळून गेलेली आहेत। लाखो रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान झालंय। सोलापूरच्या करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई केली, 150 प्रतिबंधित इंजेक्शनसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे। चांगली शरीरयष्टी बनवण्याचं आमिष दाखवत जिममध्ये तरुणांना लक्ष्य केलं जात होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।